सरकार जेएनसीला घाबरलंय। निवडणूक आयोग कोणाची नोकरी करतंय हळूहळू लक्षात येतंय। मतदारांसाठी 1 जून ही कट ऑफ डेट ठेवल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा। उद्धव ठाकरेंना फक्त हिंदू मराठी दुबार मतदार यादी दिसली। मुस्लिम मतदारांकडे डोळे झाका। यादी दाखवत मंत्री आशिष शेलारांचा सवाल। ठाकरेंना फक्त मराठी दुबार मतदार दिसले, पण 31 विधानसभा मतदारसंघात 2,25,719 दुबार मुस्लिम मतदार। आशिष शेलारांचा गंभीर आरोप। मवियाच्या अनेक मतदारसंघांचाही उल्लेख। फडणवीसांना पप्पू ठरवल्याबद्दल शेलारांचे आभार। मवियासोबत निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात या। उद्धव ठाकरेंनी डिवचलं। शेलार फडणवीस यांच्यामध्ये वाद असल्याचाही टोला। लांगुल चालन करणारे पप्पू कोण हे महाराष्ट्राला माहीत। बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। लोकसभेत मवियाचे खासदार मतचोरी करून निवडून आले का? ठाकरेंनी स्पष्ट करावं, बावनकुळेंचं आव्हान। मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी। आई मेली तरी चालेल, मात्र मावशी जगली पाहिजे। उत्तर भारतीयांसाठी आयोजित कार्यक्रमात प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त विधान। नंतर हात जोडून दिलगिरी व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याच्या तयारीला। फडणवीसांच्या मित्रपक्षाकडून छुपा अजेंडा चालवला जातोय। मराठीवरून सुर्वेंच्या वादग्रस्त विधानानंतर हर्षवर्धन सपकाळांची टीका। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंचा फलटण पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। एपीआय तेजस्वी सातपुतेंनी संपदाचं खच्चीकरण केल्याचा आरोप। सरकारनं एसआयटी नेमलीच नाही, अंधारेंचा दावा। फलटण प्रकरणातील एसआयटीमध्ये निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करा। खासदार सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांनी तपासाआधी क्लीन चिट देऊ नये, निंबाळकरांवरून सुळेंची टीका। नाईक निंबाळकरांच्या 27 पिढ्यांच्या ब्रँडची अब्रू घालवली। फलटण डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून रामराजे निंबाळकरांची अप्रत्यक्षपणे रणजित निंबाळकरांवर टीका। शेर को धमका सकते हैं, डरा नहीं सकते। तुमच्या कर्तृत्वाचा पाढा वाचायचं म्हटलं तर वेगळी सभा घ्यावी लागेल। रणजितसिंह निंबाळकरांचं रामराजे निंबाळकरांवर निशाणा। रोहित आर्या प्रकरणामध्ये दीपक केसरकरांचा गुन्हे शाखात जबाब नोंदवणार। सरकारने पैसे थकवल्याचा आरोप करत रोहितनं केसरकरांशी बोलण्याची केली होती मागणी, मात्र केसरकरांनी बोलण्यास नकार दिला होता।